जहाँ कहीं पे वो जल्दी से जल्दी आ जाए कमेंट बॉक्स में। तर बिग मॅच आपल्याला पाहायला मिळते। दोन संघ डीएनसीसी संघ एका बाजूला आपण पाहतोय फलंदाजीसाठी सज्ज झालाय, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर पॅराडाईज संघ विशाल गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल। संतोष एका बाजूला, दुसऱ्या बाजूला राकेश गुप्ता म्हणजेच गोलू। पहिला चेंडू खेळून काढतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, मात्र सिंगल रन्स घेतली जाते। तर पाहायला मिळेल राकेश गुप्ता गोलू। फटका तर पाहिला तर इथे मात्र अडवला जातोय, निशांतच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबेल। समोरच्या दिशेने पुण्याचे एकदा डॉट चेंडू येताना सरग दोन चेंडू डॉट येत आहेत। इथे मात्र पुण्याचे एकदा निशांत आणि संदीपच्या गॅप मधून चेंडू निघून जाईल। चौकारासाठी धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा। चेंडूचा खेळ जर पाहिला तर आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे। विशाल मागच्या मॅचचा हिरो बाळा आपण पाहतोय, पुन्हा एकदा संदीप पुढे सरसावला होता, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, सिंगलच धाव मिळेल। शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील। फटका तर चांगला आहे, जब्बीर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, चेंडूला पकडेल, षटकाची होईल समाप्ती। पहिलं षटक कंप्लीट झालंय। पहिल्या षटकामध्ये धावांचा विचार केला तर 6 धावा स्कोरबोर्डवर। यस मिस्टर जे के आपल्याला पाहायला मिळत आहे गोलंदाजी मार्कवर। पहिला चेंडू हाताळला, पहिल्या चेंडूमध्ये जर पाहिलं तर कुठली रन्स नाहीये। पुन्हा एकदा आता मात्र पाहतो विशाल पुढे सरसावला होता, असं वाटलं होतं का चेंडू जर थोडंसं मागे आलं असतं तर काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळतं। एक धाव मिळते, 2 चेंडूचा खेळ झालाय। गाडी बाद होईल, संतोष बॅक टू द डग आउट बाद होताना पाहायला मिळतोय। 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय। आकाश येतोय नवीन फलंदाज। फटका तर चांगला आहे, चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी। जबरदस्त प्रहार करायला पाहायला मिळाला। आकाशच्या माध्यमातून आपण पाहतोय चौकार येत असताना 11 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आहेत। चांगला चेंडू मी म्हणेन सिंगल रन्स नक्कीच घेऊन जाईल।
12 धावा आतापर्यंत. षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. तर मात्र आपण पाहतोय नीलेशच्या हातामध्ये चेंडू, डॉट चेंडू होईल. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतंय. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बादल आलाय नवीन गोलंदाज पाहायला मिळेल. ते मात्र पाहतोय बादलवर हल्ला चढवला जातोय. पहिल्या चेंडूवर चौकार येईल. या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 16 धावा स्कोरबोर्डवर. मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू येताना थोडेसे इंजर्ड आहेत आकाश, ज्या पद्धतीने म्हटलोय. ह्या परिस्थितीमध्ये देखील फलंदाजीसाठी उतरले आहेत. बादल यांचा पुढचा चेंडू सिंगल साठी या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करतील. सिंगल रन्स कंप्लीट होईल. या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते 17 धावा. देखील चेंडू आपण पाहतोय सुरेख चेंडू आहे. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू येताना षटकातील 5वा चेंडू असेल. देखील चेंडू चांगला आहे. इथे मात्र अजान चेंडूवर थोडस आले होते. चेंडूला थांबवू शकले नाही. चेंडू मात्र निघून जाईल 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर लागली जाईल 21 धावा. अजूनही शेवटचे चेंडू शिल्लक आहे या षटकातील. शेवटचे चेंडू पाहायला मिळेल या षटकातील. आपण पाहतोय बॅट नक्कीच लावली जाते. सिंगल रन्स घेईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाईल. आता मात्र 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. तर पुढे एकदा आपण पाहतोय निलेश मिश्रा येतोय. जब्बीर या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण करेल. चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकलला जातोय. षटक क्रमांक 4 चालू आहे. निलेश पुढे एकदा सज्ज. आतापर्यंतची धावसंख्या जर पाहिली तर 22 धावा स्कोरबोर्डवर आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा कमालीचं क्षेत्ररक्षण आणि गडी बाद. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अप्रतिम
आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकतायत. पहा ऍक्शन रिप्ले. जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं गेलं. चेंडू पडतोय आणि काय ती ड्राईव्ह लगावली. जबरदस्त ड्राईव्ह आणि तितक्याच वेगामध्ये चेंडू फेकला आणि बाद होताना निशाण होता दुसऱ्या बाजूला. आणि तदनंतर निलेश कुठली चुकी करत नाही. गडी बाद होताना पाहायला मिळाला. हा देखील चेंडू बाद आहे. आता मात्र वाईट चेंडू. अवांतर धाव. धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाईल 23. 23 धावा. फटका तर इथे मात्र ज्या पद्धतीने पाहिजे होता तो आलेला नाहीये. सिंगल रन साठी झाली. एक धावेने धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तीन चेंडूचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय अजूनही. बघूया. टॅप केला चेंडूला. संदेश येईल पुढे. सिंगल रन्स नक्कीच घेतली जाईल. षटकातील जर चेंडूचा खेळ विचारला तर आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातील. फटका तर चांगला आहे. चौकार निघून जाईल. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. राजू होता त्या ठिकाणी मात्र चेंडू निघून जातोय 4 धाव्यांसाठी. धावसंख्या जर पाहिली तर 29 धावा. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटचा चेंडू शिल्लक आहे इनिंग मधला. इथे मात्र गाडी बाद होईल. यस, नो डाऊट. 30 धावांचं लक्ष असेल तो म्हणजेच पॅराडाईज संघाला. चला यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. तारापूर 11 वर्सेस संघर्ष मुरबे. दोन्ही संघाचे कर्णधार या लगेचच टॉस साठी यायचं आहे. आपण तारापूर 11 आणि संघर्ष मुरबे. चला या तारापूर संघ आणि संघर्ष मुरबे. तीस धावांचं लक्ष आहे. गोलंदाजी मार्कवर संदेश. सचिन आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवर चौकार मारला जातोय. खूप चांगलं
या ठिकाणी स्कोर टाकण्याचा प्रयत्न. यस या ठिकाणी पुण्याचे एकदा चेंडू अडवण्याचं काम करतोय मिस्टर गोलू. आपण पाहतोय राकेश गुप्ता. अभिषेक विनंती आहे की आपण टॉस साठी या ठिकाणी नक्कीच टॉस करण्यासाठी आपल्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. ते मात्र आपण पाहतोय जेल या ठिकाणी घेतला जातोय. जब बॅक टू द डग आउटला खूप चांगलं क्रिकेट मी म्हटलं जाईल. आपण पाहू शकतायत ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या पद्धतीने झेल घेतलाय. जबीर बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. फटका चांगला होता आणि सुरेख झेल मात्र या ठिकाणी टिपला जातोय. गडी बाद. यस तीन चेंडू झालेत. तीन चेंडू मध्ये 5 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. बघूया पुन्हा एकदा सिंगल साठी गेले आहेत. सिंगल रन्स येत आहेत. संघर्ष मुरबे संघ टॉस विन झालेला आपला डिसिजन नक्कीच कळवायचा आहे. इथे मात्र आपण पाहतोय यस रिव्ह्यू घेत आहेत अंपायर. यस या अंपायर. अंपायर आपल्या जागेवर जातील आणि तदनंतर जो काही डिसिजन आहे तो मात्र देण्यात येईल. अंपायर डिसिजन आउट आहे. यस निशान बाद.
देखील चेंडूला पाहायला जाईल. खूप वेगाने धाव घेतली जाते. एक धाव अंकित केली जाईल. 7 धावा स्कोरबोर्डवर. 30 धावांचं लक्ष आहे. पहिले षटक कंप्लीट होत आहेत. या एक षटकाच्या अखेरीस 7 धावा. 18 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता असेल. अठरा चेंडू 23 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सोनू. टॅपचा फटका चौकारासाठी जाईल. इथे मात्र निलेश मिश्रा जबरदस्त फलंदाजी करतोय. चेंडूला पाहिलं थोडस बाहेर आहे. टॅपचा फटका खेळू शकतोय आणि टॅपचा फटका खेळाय चौकारासाठी जाईल. या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा स्कोरबोर्डवर. 11 ऑन द बोर्ड. पुण्याची एकदा आपण पाहतोय निलेश. हा चेंडू नोचा कॉल आहे. 5 धावा मिळतील. 1+4. धावसंख्या 16 धावा. 16 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिला तर दुसरा षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील एक चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. टॅपचा फटका. चांगले क्षेत्ररक्षण. नक्कीच सिंगल रन्स मिळेल. या एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा. 17 ऑन द बोर्ड. बघतोय आपण पुढचा चेंडू. फिरून मारला जात आहे. चांगले क्षेत्ररक्षण सुमितच्या माध्यमातून. हलक्या हातातून खेळलाय. इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण करतोय. पुण्याची एकदा सिंगल रन्स आहेत. या मात्र कुठेतरी थांबवावे लागतील डीएनसीसी संघाला. विजयासाठी अजूनही जर पाहिलं तर 14 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा स्वीप केल्या चेंडूला सिंगल रन्स मिळेल. 10 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू शिल्लक पाहिले तर 13 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. हलक्या हाताने टॅप केल्या चेंडूला सिंगल रन्स येते. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट होईल. या एकूण 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा आपण पाहतोय. तर आपण पाहतोय रवी येतोय नवीन गोलंदाज. इथे मात्र थोडासा चुकी होते. फंबल पाहायला मिळाली. सिंगल रन्स मात्र घेतली जाईल. 22 धावा स्कोरबोर्डवर. अजूनही जर पाहिलं तर 9 धावा दूर असतील. विजयाच्या 11 चेंडू मागे. 11 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. सॉरी 8 धावा. सॉरी.
तर 8 धावा दूर असतील विजयाच्या. चेंडू शिल्लक आहेत 11. बघूया पुण्याचे एकदा रवी गोलंदाजी मार्कवर. हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव तर नक्कीच घेतली जाईल. 7 धावा दूर विजयाच्या. चेंडू शिल्लक आहेत 10. फटका तर चांगला आहे. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर फक्त 3 धावांची गरज असेल. 3 धावा दूर असेल. आतापर्यंत जर पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ शिल्लक आणि सिंगल रन्स घेतली जाते. 2 धावा दूर असेल विजयाच्या. चांगल्या पद्धतीने मात्र फलंदाजी केली निलेश मिश्रा यांनी. खूप चांगली पॅटर्न पाहायला मिळाली. रिव्हर्स स्वीप केला जातोय. एक धाव तर पूर्ण केली जाते. स्कोर जर पाहिला तर लेवल. 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये 1 धावाची आवश्यकता. 7 चेंडू 1 धाव. फटका चांगला आहे. इथे मात्र गडी बाद. राजू येतोय नवीन फलंदाज. 1 धावेची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 6. निलेश मिश्रा मॅच विनिंग फटका खेळेल का? मिनिश या ठिकाणी जर पाहिलं तर निलेश आहे. दोघांच्या विकेटचा जर विचार केला तर सेम विकेट आहेत. त्यामुळे 1 धाव ही कंपल्सरी काढावीच लागेल. कंपल्सरी चेसिंग असेल पॅराडाईज संघासाठी. सिंगल साठी इथे मात्र सिंगल कंप्लीट होते आणि शौकत मेहमान चिकन शॉप भूषण. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. मिस्टर निलेश करतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या निलेश मिश्रा. भारी आले.